आता आम्ही चाललोय रेणुका मंदिर चांदवडला. चांदवड शहराच्या उत्तरेला मुंबई आग्रा महामार्गावर 1 ते 1.5 किलोमीटरवर तांबकडा डोंगराच्या कुशीत गुहा सदृश्य भागात रेणुका आईचे आकर्षक असे मंदिर आहे. इसवी सन 1740च्या आसपास महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे समजते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रशस्त पटांगण आणि भव्य मंदिर समोर दिसते. मंदिराच्या पटांगणात उंच अशा 2 भव्य दगडी दीपमाळा आपल्या स्वागतासाठी तयार असतात. मंदिरात प्रवेश केल्यावर चारी बाजूनी दगडी बांधकाम दिसून येते. मंदिराचा मुख्य गाभारा हा तामकडा कोरून बनवलेला आहे. दर्शन झाल्यावर मंदिराच्या आवारात सर्व भक्त बसून थोडी विश्रांती घेतात. मंदिराचा आवार एवढे सुंदर आणि शांत आहे की तिकडे बसूनच राहावं असं वाटतं. आता रेणुका माता मंदिरचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही त्या मंदिरात जायचा प्रयत्न करतोय. तर त्याचा रस्ता आम्हाला शोधावा लागेल. आता इकडच्या लोकांनी सांगितलंय की वळून जायला. चला बघूया. आलोय श्री चंद्रेश्वर महादेव मंदिरात. हा त्याचा गेट आहे. मी गाडी फिरवतोय. वरती कसलं महादेवाचं मंदिर? महादेवाचं मंदिर आहे पुरातन हनुमान मंदिर आहे. किती वर्ष जुनं आहे? इसवी सन काळातलं आहे. 30 रुपयाची पावती. गाडी कुठपर्यंत जाईल? पूर्ण वर जाईल? ठीक आहे, चालेल. थँक्यू. मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता हा खूप नागमोडी आहे व उत्तमरित्या बांधलेला आहे. हा रस्ता सरळ मंदिराच्या पायथ्यापाशी पोहोचवतो आणि तिथे गाडी पार्क करण्यासाठी उत्तम सोय सुद्धा केलेली आहे. एकदम उंचावर आलो, डोंगराच्या उंचावर. या साईडला मंदिर आहे आणि या साईडला पूर्ण गाव दिसते इथून खाली. हायवे पण चालू आहे. या साईडला सगळी डोंगर रांग आहे.
ह्या स्थानाचा महिमा असा आहे की भोज राजा विक्रम ह्याची श्री शनिदेवांच्या वक्रदृष्टीतून मुक्तता झाल्यावर चांदवडचा राजा चंद्रसेन ह्याने आपली मुलगी चंद्रकलेचा विवाह राजा विक्रमाशी ह्याच गडावर लावून दिला व 52 मंदिरांची स्थापना केली. पण मुघलांच्या हल्ल्यात हा परिसर नष्ट झाला व नंतर ह्या परिसराला ग्रहण लागले. त्यानंतर येथे चंद्रेश्वरचे पहिले महाराज श्री दयानंद स्वामी आले. त्यांना ह्या जागेचा स्वप्नात दृष्टांत आल्याचे म्हणतात. आज जेथे मंदिर आहे तो भाग शेणामातीने भरलेला होता. चंद्रेश्वर बाबांनी तो स्वच्छ करून तेथे श्री शंभूची पुनर्स्थापना केली. मंदिराच्या गाभाऱ्यात एक सुबकरित्या कोरलेला नंदी व त्याच्या समोर शंकराची सुंदर अशी पिंड आहे. पुरातन मंदिराचे अवशेष आजही आपल्याला मंदिराच्या परिसरात पाहायला मिळतात. अशा या पावन चंद्रेश्वर गडाला व परिसराला बघण्यासाठी एकदा अवश्य चंद्रेश्वरला व चांदवडला नक्की भेट द्या.